नमस्कार, मी विजय परशुराम मोले. मी प्रभाग 13 मधून नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढलो आणि तिथे जनतेच्या आशीर्वादामुळे मी बहुमताने निवडून आलो. त्याबद्दल सर्वप्रथम मी जनतेचे आणि मतदारांचे आभार मानतो. माझ्या प्रभागात मला म्हणजे स्लम असल्यामुळे स्लम वस्त्या आहे आणि सिव्हिलाइज एरियाही आहे. त्यासाठी मला सर्वप्रथम माझ्या स्लम बांधवांसाठी आणि मतदारांसाठी पहिले त्यांचे सोयीसुविधा, त्यांच्या ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या पहिले करायच्या. त्यामध्ये पहिले माझ्या प्रभागात भिवसनखोरी, चिंतामण नगर, हजारी पहाड, गौतम नगर हा एक स्लम वस्ती आहे. तसंच संजय नगर, पांढराबोडी, अजयनगर, फुटाळा ह्याही स्लम वस्ती आहे. यामध्ये मला म्हणजे त्यांचं हे करायचं आहे. त्यांच्यासाठी पहिले काम करून समस्या आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. मला त्यांच्या भिवसनखोरीत पाण्याच्या समस्या आहे, तिथे वाटप करायचे आहे. स्लममध्ये पहिले सर्वप्रथम आपल्याला पट्टे वाटप करणं हे आहे. पण तरी पण त्याच्या आणि हजारी पहाड आणि भिवसनखोरी या वस्त्यामध्ये गटर लाईनची एक समस्या आहे. गटर लाईनची समस्या पहिले सोडून तिथल्या चिंतामण नगरमधल्या नाल्याला भिंत बांधणे आणि तिथे गटर लाईन आता गटर लाईनचे कामं सुरू आहे, पण त्या कामामुळे जे रोड खोदल्या गेले त्याचं पुनर्निर्माण करणे हे सर्वप्रथम काम आहे. कारण लोकांना जाता येताना तर इतके अडथळे होतात आहे. मी स्वतः परवाच्या दिवशी जाऊन आलो तेव्हा पाहिले इतके अडथळे होतात आहे. आणि तसंच गौतम नगरची जी वस्ती आहे ही गौतम नगर वस्ती अशी म्हणजे खोलगट भागात आहे. तिथे पावसाळ्याचं पाणी जमा होतं आणि लोकांच्या घरात जातं. आणि स्लममधल्या गरीब लोकांनी काय करायचं म्हणून माझा हे आहे, दृढ निश्चय आहे की तिथल्या लोकांना न्याय मिळायसाठी, तिथल्या लोकांचं हे समस्या सोडवायसाठी सर्वप्रथम मी तिथे कॉन्क्रीटी करून आणि त्यांच्या घरात पाणी घुसणार नाही याची व्यवस्था पहिले करणार आहे. एवढं सगळ्यात पहिले आहे. आणि अंबाझरी टेकडी हा टेकडीवर भाग असल्यामुळे तिथे बाकी समस्या म्हणजे पाणी पोहोचत नाही, कुठे सफाईवाला येत नाही, हा त्यांची समस्या आहे. संजय नगरमध्ये नाल्याची सफाई हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, तोच मला दुरुस्त हे करून घ्यायचा आहे. ते कॉर्पोरेशनकडनं मी पहिले म्हणजे शपथ घेतल्यानंतर प्रथम माझं कार्य ते नाला सफाई आहे संजय नगरचा. मी आजच तिथल्या लोकांना बोलून आलो आणि ते करणार. मध्ये जास्तीत जास्त आता जसं रामनगर शाळेमध्ये इंग्रजी सुरू केलेलं आहे BSc, तसंच आपण बाकी शाळेत आपल्याला इंग्रजी माध्यमातून म्हणजे CBSE म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना आणि गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये, कारण मोठ्या कॉन्व्हेंटमध्ये किंवा मोठ्या शिक्षण संस्थेच्या शाळेत मोठाली फी भरून गरीब विद्यार्थी शिकू शकत नाही. अशा गरीब विद्यार्थ्यांना आपण प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळेला अद्ययावत सुविधा निर्माण करून तिथे कॉम्प्युटर असो, लायब्ररी असो, हे सगळ्या सुविधा निर्माण करून आपण त्यांना गरीब विद्यार्थ्यांना तिथे उच्च शिक्षण मिळेल याची आपण पूर्ण व्यवस्था करू. नमस्कार, मी योगिनी विजय होले. प्रभाग 13 मतदारांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं, यश दिलं आणि सहकार्य वेळोवेळी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते.